राज्यातल्या 7 कारखान्यांना एनसीडीसी म्हणजेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं कर्ज नाकारलं। सरकारनं एनसीडीसीकडे 14 साखर कारखान्यांच्या कर्जाचे प्रस्ताव पाठवले होते। 14 पैकी केवळ 7च कारखान्यांच्या कर्जांचे प्रस्ताव हे मंजूर झालेत। नकार मिळालेल्या कारखान्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील 3 कारखाने आहेत। संग्राम थोपटेंच्या कारखान्याला 467 कोटींचं कर्ज नाकारण्यात आलं, तर दिवंगत अजित पवारांच्या कारखान्याचा 361 कोटींचा प्रस्ताव देखील नाकारण्यात आलेला आहे। कर्ज नाकारण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली। शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी असे निर्णय होत असतात असं बावनकुळे म्हणाले। शेतकऱ्यांचं हित पाहणाऱ्या कारखान्यांना नेहमीच सरकारची मदत होत असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं। जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल असे कारखाने, अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिली आहे। 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे। आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपोली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपोली होतं। आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं। आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली, ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।